नमस्कार मित्रांनो, एन के मित्राचा सल्ला हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर, ज्याचं आयुष्यामध्ये आपल्या फार महत्त्व आहे, उन्नतीसाठी, आयुष्याच्या प्रगतीसाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी ज्या गोष्टीचं फार आवश्यकता आहे त्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत. परोपकार. जर आपण बारकाईने बघितलं तर संत साहित्यामध्ये किंवा आपल्या धर्मग्रंथामध्ये याचा वारंवार उल्लेख केलेला आहे आणि परोपकाराला आपल्या आयुष्यात फार महत्त्व आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात की ज्यांना काहीशा मदतीची गरज असते. ती मदत वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. ती मदत आपल्या वेळेच्या स्वरूपात असू शकते, पैशाच्या स्वरूपात असू शकते, श्रमाच्या स्वरूपात असू शकते. आपलं स्वतःचं नुकसान न करता जर आपण कोणाला मदत करू शकत असू, एखाद्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, एखादी आजी आहे तिला रस्ता क्रॉस करून द्यायचा आहे, एखादा गरीब घरातला मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याच्या शिक्षणासाठी फीला पैसे कमी पडत आहेत, अशी कोणतीही मदत जर आपण आपलं आयुष्य जगता जगता आपल्या कुटुंबाचं कल्याण करता करता आपण जर करू शकलो तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ईश्वर किंवा निसर्ग कोणाचंही काही बाकी ठेवत नाही. आपण जे करतो ते हजारोंच्या पटीमध्ये आपल्याकडे परत येत असतं. आणि आपण जेव्हा कोणताही स्वार्थ मनात न ठेवता अशा प्रकारची मदत करतो आणि ती विसरूनही जातो तर त्या मदतीच्या 1000 पटीने आपल्या आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतात. हा माझा अनुभव आहे. माझ्या अनेक मित्रांच्या सहवासातनं मला परोपकाराचं महत्त्व समजलं आणि मी नकळत त्यांच्याबरोबर या विचाराने ओढला गेलो आणि मला जाणीव झाली की आपण एखादं जेव्हा काम निस्वार्थपणे करतो, एखाद्याला व्यक्तीला जर आपण निस्वार्थपणे मदत केलेली असेल तर ती मदत आपल्यासाठीच्या भविष्यातल्या वेगवेगळ्या मोठ्या संधी घेऊन येते. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की डोळसपणे आयुष्य जगताना आजूबाजूला डोळसपणे बघा आणि ज्यांच्या साठी आपल्याला थोडीशी जरी मदत करता आली, कोणत्याही प्रकारे असो, उद्या एखाद्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं असो, आपल्याकडे वेळ आहे, आपला सुट्टीचा दिवस आहे आणि एखाद्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे, त्याला मदतीची गरज आहे, तुम्ही हे करून बघा. त्याचे आशीर्वाद जे आपल्याला मिळतात ते आपल्या आयुष्याचं कल्याण करण्यासाठी पुरेसे असतात. म्हणून आपलं काम करता करता आपलं कोणतंही नुकसान होऊ न देता जर आपल्याला कोणत्याही स्वरूपात कोणाला मदत करता आली, कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करता आली तर आपल्या आयुष्याची भरभराट व्हायला फार वेगाने मदत होते. हा माझा अनुभव आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमची कर्तव्ये पार पाडता पाडता कोणताही स्वार्थ न ठेवता कोणाला मदत करता आली तर ती कोणत्याही स्वरूपातली असो, ती निश्चितपणे करा आणि याचे परिणाम तुम्ही तुमच्या आयुष्यात फार वेगाने तुम्हाला बघायला मिळतील. तुमचं कुटुंब संपन्न होईल, तुम्ही स्वतः संपन्न व्हाल आणि प्रगतीकडे वाटचाल कराल. हा माझा विषय जर आपल्याला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.